चला बाळांनो, आपण आज पुन्हा श्यामची आई गोष्ट घेणार आहोत. मागची कोणती गोष्ट पाहिली होती आपण? आठवतंय? व्हेरी गुड. कोणती? पुनर्जन्म. केव्हा होतो रे मग पुनर्जन्म? मनाने चांगलं झालं. आपलं मन शुद्ध झालं, मनामध्ये चांगले विचार आले की आपला पुनर्जन्म होतो. बरोबर? म्हणजे आपलं मन शुद्ध होण्यासाठी आपण देवबाप्पाकडे प्रार्थना केली पाहिजे आणि तसं आपण वागत राहिलं पाहिजे. मन शुद्ध होणं म्हणजे काय? कोणाविषयी राग, द्वेष, प्रेम असता कामा नये. हो की नाही? म्हणजे एखाद्या रागाने करायचं, स्वार्थापोटी प्रेमाने वागायचं. प्रेम करायचं पण स्वार्थापोटी नाही, प्रेम नाही करायचं. मला एखादी वस्तू कोणीतरी देईल, मला आई चॉकलेट देईल, मग मी आईची काळजी घेणार, मग मी आईवरती प्रेम करणार. असं प्रेम, असा राग, असं द्वेष कामाचं नाही. जेव्हा आपला काही मिळो तर न मिळो निस्वार्थ भावनेनं आपण आई वडिलांची सेवा करणं याला खरं प्रेम म्हणायचं. मग हे आपण मागच्या गोष्टीमध्ये शिकलेलो आहोत. आज आपण श्यामच्या आईमधली भाग 20वा सात्विक प्रेमाची भूक. सात्विक म्हणजे खरं प्रेम काय असतं, त्याची भूक काय असते हे आपण आजच्या गोष्टीतून पाहणार आहोत. आता गोष्टीला सुरुवात होतीये. काय सुरुवात करून रे गोविंदा? श्याम म्हणतो, काय सुरुवात करून रे गोविंदा? श्यामने विचारले. थोडा वेळ थांबावे, ते म्हातार बाबा अजून आले नाही. तुमच्या तोंडचा एकही शब्द गमावला तर त्यांना वाईट वाटते, गोविंदा म्हणाला. म्हणजे आता जे ह्या श्यामच्या आईची गोष्टीची, श्याम जी रोज एक रात्र घेत होता त्या गोष्टीची सगळ्यांना आवड निर्माण झाली होती. कधी आज श्याम गोष्ट सांगायला सुरुवात करतो असं प्रत्येकाला वाटत होतं. आणि मग गावातली मुलंच नाही तर म्हातारी माणसं सुद्धा श्यामने सांगितलेली गोष्ट ऐकायला येत असे. त्यामुळे श्याम म्हणतो त्याच्या मित्राला, गोविंदा आज कोणती गोष्ट सांगू रे? तेवढ्यात गोविंदा म्हणतो, श्याम थांब, लगेच तू सुरुवात करू नको गोष्टीला, कारण तुझ्या गोष्टीला सुरुवात झाल्यावरती तिथं ऐकायला असणं असं म्हातार बाबांना वाटतं. ते अजून आलेले नाही, ते आले की मग तू गोष्टीला सुरुवात कर. इतके काय असे आहे माझ्याजवळ, साध्या गोष्टी मी सांगतो. वेडे आहेत लोक. श्याम म्हणाला, श्याम म्हणतो लोक वेडी आहेत, एवढं काय मी विशेष सांगतो, मी वेगळं असं काय सांगत नाही. म्हणजे मोठी माणसं अशी असतात बाळांनो. ती कशी असतात? ती चांगल्याचा कुठलाही भाव आपल्याकडे घेत नाही. ती स्वतःला वेडं समजतात. ती म्हणतात मला काही जास्त येत नाही, मला काही जास्त माहीत नाही, पण माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त कळतं. आणि आपण कसे असतो की आपण असं काय म्हणतो की मला खूप कळतं, मला खूप माहिती आहे. बाबा तुम्हाला काही नाही कळत, मला माहिती आहे. आई तुला काही नाही कळत, मला माहिती आहे, असं आपण म्हणतो. पण श्याम एवढा हे असून त्याचा लढा गावातल्या सगळ्यांना लागलेला असून श्याम म्हणतो, अरे माझ्याकडे असं वेगळं काही नाहीये, साध्या गोष्टी तर मी तुम्हाला सांगतो. म्हणजे याला मनाचा मोठेपणा म्हणतात बाळांनो. चांगल्या गोष्टींचं श्रेय नेहमी आपल्या मित्रांना द्यायचं. मित्रांना असेल, घरात आई वडिलांना असेल. आणि जे आपल्याकडनं चुकीचं कर्म झालं, ज्या चुकीच्या गोष्टी झाल्या त्याचं श्रेय स्वतःवर घ्यायचं. की मला नाही समजलं त्यावेळेस काय करायचं, म्हणून माझ्याकडून चूक झाली, माझ्यामुळं झाली. तुम्हाला नीट नाही सांगितलं, तू माझ्याकडनं नीट करून नाही घेतलं. आपण चुकीचं खापर दुसऱ्यावर करतो. दुसऱ्याला मग तुझ्याचमुळं असं घडलं, तुझ्यामुळं मी पडले, बरोबर ना, तूच मला ढकललं. पण आपण नीट पाहून चाललं तर आपण पडू का? नाही की नाही. म्हणून श्याम सारखं आपल्याला व्हायचं. चांगल्या गोष्टी आपल्या आई वडिलांमुळे झाल्या, आपल्या शिक्षकांमुळे झाल्या, आपल्या मित्रांमुळे झाल्या. आणि जे काही वाईट चुकीचं आपल्याकडनं घडत असेल तर ते आपल्या बुद्धीचा दोष आहे, आपला जो विचार सापडलेला नाही म्हणून आपल्याकडून घडतं. तुम्ही सांगता ते तुम्हाला चांगले वाटते म्हणून सांगता ना, का तुम्हालाही ते टाकाऊ वाटते? स्वतःला टाकाऊ वाटत असूनही जर सांगत असाल तर तुम्ही पाप केले असे होईल, ती फसवणूक होईल. आपणास जे त्याज्य अयोग्य वाटते ते आपणास लोकांना कसे बरे देता येईल, भिकाने विचारले. आता गोष्ट ऐकून ऐकून श्यामचे मित्र सुद्धा खूप हुशार झाले. श्यामचा मित्र भिका काय म्हणतो, तुम्ही आम्हाला जे सांगता ना, म्हणजे तुम्हाला असं
चुकीचं आहे, म्हणजे टाकून देण्यासारखं आहे, ही जी गोष्ट तुम्ही आम्हाला सांगता चांगली म्हणूनच सांगता ना, म्हणजे टाकून देणारी गोष्ट आहे आणि तरी तुम्ही आम्हाला सांगत असाल, मग तुम्ही पाप करत आहात, मग तुम्ही आम्हाला फसवत आहात असं भिका म्हणाला. म्हणजे आपल्या मित्राची बाजू कसा भिका घेतो पा. शिवाय लोकांची श्रद्धा असते ती तरी का दुखवा, त्यांना तुमच्या ऐकण्यात आनंद वाटत असेल म्हणून ते येतात, येण्यास उत्सुक असतात, गोविंदा म्हणाला. म्हणजे श्यामचं गोष्ट सांगणं सगळ्यांना किती प्रिय आहे, किती चांगलं आहे हे ऐकण्यासाठी लोक कसे उत्सुक असतात हे पहा. गोविंदा सांगतो, हे पहा आलेच म्हातारा बाबा, या इकडे बसा, राम म्हणाला. आता गोष्टीमध्ये कोण कोण आलं? श्यामचे मित्र. गोविंदा आला, भिका आला, राम आला. श्याम कर सुरुवात आता, राजा म्हणाला. चौथा मित्र कोण आला? राजा. व्हेरी गुड. सारी मंडळी उत्सुक झाली. श्यामची कथा सुरू झाली. त्याची हृदयगम मुरली वाजू लागली. आता सगळे जमले, सगळे उत्सुक झाले आणि आता श्यामने गोष्ट सांगायला सुरुवात केली. मला माझ्या वडिलांनी आमच्या गावापासून 6 कोसांवर दापोली म्हणून एक गाव आहे तेथे इंग्रजी शिकवण्यास पाठवले. श्याम सांगतो, माझ्या वडिलांनी मला दापोलीला इंग्रजी शिकण्यासाठी मला पाठवलं होतं. तेथे इंग्रजी शिकवण्यास ठेवले. मामाकडून मी दिवे लावून आलो होतो. थोडे दिवस घरी वेद वगैरे शिकत होतो, परंतु वडिलांनी इंग्रजी शिकविण्याचे ठरवले. 1-2 इयत्तांइतके माझे शिक्षण झालेले होते. श्याम सांगतो, मामाकडे मला शिकायला पाठवलं पुण्याला, पण मी काही शिकलो नाही. हे आपण मागच्याच गोष्टीमध्ये पाहिलं. पण तरीही वडिलांनी हट्ट सोडला का? म्हणजे आपले आई वडील का आपल्यासाठी किती करत असतात. श्याम मामाकडे राहिला नाही, तिथे शिकला नाही, तरी पण वडिल म्हटले का, मी तुला शिकायला ठेवलं होतं, तू शिकला नाहीस, आता मी तुला शिकवणार नाही असं म्हटले का? नाही. मग वडिलांनी लगेच श्यामला त्यांच्या घरापासून दापोली या ठिकाणी 6 किलोमीटर इंग्रजी शिकण्यासाठी पाठवलं. दापोली मोठा सुंदर गाव आहे. तेथील हवा फार आरोग्यदायक आहे. तेथून समुद्र 4 कोस दूर आहे. दापोलीस खूप मोठमोठी मैदाने आहेत. एकेकाळी येथे इंग्रजांची पलटण होती म्हणून दापोलीस कॅम्प दापोली असेही म्हणतात. या कॅम्प नंतर काप असा अपभ्रंश झाला व हल्ली काप दापोली असे म्हणतात. तसे पाहिले तर माझा तालुका इंग्रजांच्या ताब्यात इतर महाराष्ट्रात आधीच गेला. नानासाहेब पेशव्यांनी आंग्रे यांचे आरमार इंग्रजांच्या मदतीने बुडविले. फारच मोठी चूक होती ती. आंग्र्यांच्या आरमारांचा इंग्रजांना पायबंद होता. इंग्रजांच्या व इतरांच्या आरमाराचा आंग्र्यांनी अनेकदा अरबी समुद्र पराभव केला होता. शिवाजी महाराजांनी मोठ्या प्रयत्नाने आरमार उभे केले होते. पूर्वी मराठ्यांचे कोणीही अरबी समुद्रात फिरकत नव्हते, परंतु या महापुरुषाने आरमाराचे महत्त्व ओळखले. ज्याचा दर्या त्याचे वैभव हे त्याचे सूत्र त्याच्या राजनीतीमध्ये सांगितलेले आहे. परंतु नानासाहेबांनी इंग्रजांच्या मार्गातील ही अडचण आपणहून दूर केली. इंग्रजांनी आग्र्याचे आरमार नाहीसे करण्यास जी मदत केली त्याचा मोबदला म्हणून जो मुलूक मिळाला त्यात बाणकोट वगैरे दापोली तालुक्यातील बंदरकाठी गावे होती. परंतु ह्याच तालुक्यातील वेळास गावचे मनसुबीची तलवार गाजविणारे नाना फडणवीस ह्याच तालुक्यात स्वातंत्र्यासाठी आमरण झगडणारे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच असे सांगणारे केसरीचे संपादक गीता रहस्याचे करते लोकमान्य टिळक यांचा गाव. त्याचप्रमाणे सामाजिक गुलामगिरी विरुद्ध बंड उभारणारे 3 मुली घेऊन हिंगण्यास आश्रम काढणारे महिला विद्यापीठाचे संस्थापक कर्मवीर कर्वे हे याच तालुक्यातील स्वाभिमानी विश्वनाथ नारायण मंडलिक व गणित विशारद उत्तम पुरुषोत्तम परांजपे ह्याच तालुक्यातील. तुम्हाला वाटलं असेल मॅडम हे काय सांगतात ते? इंग्रज सांगतात ते, आरमार सांगतात ते, समुद्र सांगतात ते, कोणी काय म्हटलं सांगतात ते, पण तुम्ही अजून लहान आहात. श्यामनी आपल्या गावाचं महत्त्व सांगितलेलं आहे. आपल्या गावामध्ये कोण कोण थोर पुरुष होऊन गेले हे त्याची माहिती त्यांनी सुरुवातीला
दाखवली आहे. श्याम म्हणतात की जे स्वराज्य माझा हा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे म्हणणारे लोकमान्य टिळक याच गावचे. शिवाजी महाराजांनी प्रथम या ठिकाणी सैन्य आरमार उभं केलं होतं. काळाची पावले त्यांनी ओळखली होती. त्यात थोर पुरुषांची माहिती सांगून श्याम पुढे सांगतो, दापोलीच्या आजूबाजूला जंगलही खूप आहे. सुरूचे दाट जंगल आहे. त्यातून वारा वाहू लागला म्हणजे समुद्राच्या गर्जनेसारखा आवाज कानावर पडतो. काजूची झाडे पुष्कळ आहेत. आता कोकणामध्ये झाडे कशाची आहेत? कशाची झाडे आहेत? व्हेरी गुड, काजूची झाडे आहेत. उन्हाळ्यात लाल, पिवळे, शेंद्री असे हे काजू झाडावर थंड्या झुमरासारखे डोलत असतात. दापोलीत आजूबाजूची गावे म्हणजे सृष्टी सौंदर्याची माहेर घरे आहेत. पहा, दापोलीची इंग्रजी शाळा, त्या शाळेत त्यावेळेस मिशनची होती. दापोलीचे छत्रालय एकेवेळी मुंबई इलाक्यात गाजले होते. मिशनची शाळा टेकडीवर होती. आजूबाजूला कलमी आंब्याची झाडे भरपूर होती. फारच रम्य दिसे शाळा. या शाळेत मी जाऊ लागलो व अभ्यास सुरू झाला. दापोलीहून माझं गाव 6-6.5 कोस होता. पायाने मी एवढे चालून जाईल. बघा, आता तुम्हाला सोडवायला आई येते, बाबा येते, गाडी घेऊन येतात, रिक्षाने येतात. अंतर किती आपलं? अर्धा किलोमीटर, 1 किलोमीटर. पण तुमच्या एवढाच असताना श्याम 6 किलोमीटर चालत जायचा. 6 किलोमीटर अंतर म्हणजे बाळांनो लोहगाव पासून वडगाव शिंदेपर्यंतचं अंतर. आपल्याला शाळेच्या कोपरेपर्यंत चालत जायला नको वाटतं. आपण पायरीवर उभं राहून राहतो. बाबा येईल, पप्पा येतील, मम्मी येईल, आजोबा येईल, कुणीतरी मला घ्यायला येईल आणि मग मी जाणार. आपण एवढं चालू शकतो का? नाही. आपण एवढं कष्ट घेत नाही. आपण एवढं श्रम करत नाही. पण शिकण्यासाठी सुद्धा किती कष्ट करावे लागतात हे श्याम सांगतोय का? आपला प्रत्येक गोष्ट सहज मिळते बाळांनो, म्हणून आपल्याला आपल्या आई वडिलांची किंमत राहत नाही. श्याम सांगतो, पायाने मी एवढे चालून जाईल याचा मला आत्मविश्वासच नव्हता. परंतु एक दिवस चालत गेलो व आत्मविश्वास आला. त्या वेळेपासून मी दर शनिवार रविवारी घरी जाऊ लागलो. शनिवारी दुपारी 2 वाजता शाळा सुटली की मी घरी निघावयाचा व दिवे लागेपर्यंत घरी पोचावयाचा. रविवारचा दिवस घरी आईच्या प्रेममय सहवासात घालवायचा व सोमवारी पहाटे सुटून 10 वाजेपर्यंत पुन्हा दापोली शाळेत यायचा. श्याम सांगतो, मी दापोली या ठिकाणी शाळेत मला राहण्यासाठी ठेवलं होतं. परंतु सुरुवातीला मला असं वाटलं एवढ्या लांब मी चालत नाही जाऊ शकायचो. पण एक दिवस श्यामनी दापोली पासून तो घरी चालत गेला. त्याला वाटलं आपण चालत जाऊ शकतो. मग दर शनिवारी तो चालत जाऊ लागला. शाळा 2 वाजता सुटायची. विराज, 2 वाजता शाळा सुटली की तो चालत 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 आपल्या घरी यायचा. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 4 तास चालायचा बाळांनो. किती तास चालायचा? 4 तास सलग चालायचा. व संध्याकाळी दिवे लागेपर्यंत घरी पोचायचा. व शनिवारी रात्री राहायचा. रविवारी दिवसभर आईच्या सहवासात राहायचा आणि सोमवारी पहाटेच निघायचा आणि सकाळी 10च्या आत शाळेवर पोचायचा. तुम्ही किती वाजता उठता सगळे? 9 वाजता, बरोबर ना? कोणी 8 वाजता. पण श्याम शाळेला जाण्यासाठी पहाटेच निघायचा आणि पुन्हा 4 तास चालून 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 तो 10 वाजता बरोबर शाळेला पोहोचायचा. एका शनिवारी मी असाच घरी, आता घडलेला प्रसंग, आता खऱ्या गोष्टीला सुरुवात झाली. एका शनिवारी मी असाच घरी जावयास निघालो. त्या दिवशी मी जरा खिन्न व दुःखी होतो. जणू मला जगात कोणी नाही. श्याम म्हणतो, मलाही असं वाटतं जेव्हा आपण दुःखी होतो, जेव्हा आपला काही त्रास होतो, काही गोष्टी मनाविरुद्ध होतात, त्यावेळेस आपल्याला असं वाटतं या जगामध्ये आपलं कोणीच नाही, आपण एकटेच आहोत. आईबाबांचा कधी राग आला आपल्याला असं वाटतं हे आपले खरे आईबाबाच नाही, बरोबर ना? ते आपली काळजी घेत नाही, माझ्यावर प्रेमच करत नाही.
सारखं मला ओरडतात, सारखं मला रागवतात असं आपल्याला वाटतं. आणि तसं श्यामलाही वाटायला लागलं. माझ्या ठिकाणी लहानपणापासूनच ही वृत्ती आहे. कधी कधी एकदम मनात येते की खरोखर कोण आहे आपल्याला या जगात. हा विचार मनात येऊन अनेकदा मी रडलो. श्याम म्हणतो, बऱ्याच लहानपणापासून मला असं वाटतं की कोण आहे माझं या जगामध्ये, माझ्यावर प्रेम करणारं कोण आहे बरं. असं सारखं आठवून आठवून श्यामला खूप वेळा रडू आलेलं. हा विचार मनात येऊन मी अनेकदा रडलो आहे. कारण काही कारण नसावे, पण एकदम डोळे भरून यावे, हृदय सद्गदित व्हावे असे अनुभव मला आले आहे. मी म्हणजे जणू एक बिंदू, कोणा झाडाचे पान, क्षणात वाळून जाणार, पडून जाणार असे अगतिक तत्वाचे विचार माझ्या मनात लहानपणापासून येतात. श्याम म्हणतो, म्हणजे अचानक काही कारण घडलं असं नाही, मला आई ओरडली असं नाही, बाबा ओरडले असं नाही, कुणी मला दुखावलं असं नाही, पण मला असं आपोआपच वाटायचं की या जगामध्ये माझं कोणी नाही आणि मला रडू यायचं. पुढे श्याम सांगतो की लहानपणापासून सहानुभूती व प्रेम यांचा मी भुकेला होतो. कोणी माझ्याशी गोड बोलावं, प्रेमाने बोलावं असं मला नेहमी वाटायचं. श्याम म्हणतो, माझ्याशी कोणी प्रेमाने बोललं, आपुलकीने बोललं, मला सहानुभूती दाखवली ना की मला फार बरं वाटायचं. मग माझं कोणीतरी आहे असं मला वाटायचं. जणू या दोन वस्तू शेकडो जन्मात मला मिळालेल्या नव्हत्या. शतजन्मांचा जणू मी उपाशी होतो. मनुष्य अन्नाशिवाय जगू शकेल, पण प्रेमाशिवाय कसा जगू शकेल. प्रेम हे जीवनाचे जीवन आहे. श्याम म्हणतो, म्हणजे कधीतरी आपल्याला अन्न नाही दिलं ना, आपण एखादा खेळ खेळण्यामध्ये, एखाद्या आपल्या आवडीच्या गोष्टीमध्ये आपलं भुकेचं भान राहत नाही, बरोबर. आपण लवकर जेवायलाही मागत नाही, आपल्या जेवणाची आठवणही होत नाही. म्हणून श्याम म्हणतो, एक वेळ आपण अन्नाशिवाय राहू शकतो, अन्न म्हणजे जेवणाशिवाय आपण राहू शकतो, परंतु आपण प्रेमाशिवाय राहू शकत नाही. असं झालं तर रे आपल्याशी कुणीच नाही बोललं, आपलं करमतं का. आपली आई आपल्यावर रागवली, आपली आई आपल्याशी बोलत नाही, बरोबर ना. ती रागवते, आपल्याशी ती बोलत नाही, आपला काही काम पण सांगत नाही, काही म्हणत नाही, काहीच बोलत नाही, तेव्हा आपल्या करमतं का रे. पण आपला आईने दोन धपाटे मारले, रागवलं, ओरडलं, पण पुन्हा जवळ घेतलं, कसं वाटतं, छान वाटतं, आवडतं आपल्याला, हो की नाही. म्हणजे आपण प्रेमाची भूक केलेली आहोत. खरी भूक आपल्या कशी असती, प्रेमाची भूक आपल्याला असते. मग संतही सांगतात, एक प्रेम भाव चाहिए तुझ्या कष्ट अपार. म्हणजे तुम्ही आम्ही असेल, संत असेल, भगवंत असेल, या सृष्टीतला प्रत्येक जीव जो आहे ना बाळांनो, तो प्रेमासाठी भुकेलेला असतो. पुढे श्याम सांगतो, जे प्रेम स्थिर आहे, भरपूर आहे, ते जीवनाच्या वृक्षाला पोचते. वृक्षाच्या पानापानात, खांद्या खांद्यात, सर्व खोडात अमूलाग्र जसा जीवन रस भरलेला असतो, तसे प्रेम पाहिजे. सोडा वॉटरची बाटली फोडली तर फसफस पाणी बाहेर येतं. असले क्षणभर ऋतू जाणारे, परंतु दुसऱ्या क्षणी न दिसणारे प्रेम जीवनात टवटवी, सौंदर्य, उल्हास देऊ शकत नाही. तुम्हाला माहिती आहे सोडा वॉटरची बॉटल, त्यात मिरिंडा असतं, पेप्सी असतं, माहिती सगळ्यांना. ते झाकण खोलल्या काय होतं रे, काय होतं, ते आतमध्ये राहतं का रे, कुठे पडतं ते, बॉटलच्या बाहेर पडतं. श्याम म्हणतो, कधी कधी समजा आईनं कोणाला पिझ्झा आवडतो तुम्हाला, आईनं आपला पिझ्झा करून दिला किंवा पिझ्झा मागवला, त्या दिवशी आपलं असं वाटतं ना, जगातली सगळ्यात बेस्ट आई माझीच आहे, वाटतं ना असं. सगळ्यात चांगलं कोण असेल ना, फक्त माझी आई. त्या दिवशी आपण किती करतो आईचं, आई काय देऊ तुला, काय पाहिजे तुला, तुला काय हवंय का, तुला काय मदत करू का, तुला काय आणायचंय का, दुकानात मी जाऊ का, म्हणजे आपल्याला काय करू आणि काय नको असं होतं. आणि एक दिवस जर आपण अभ्यास नाही केला, आईने आपल्याला रागवलं, तर सगळ्यात वाईट कोण असते, आपल्याला आई रागवली, आपल्याला आई ओरडली की जगामध्ये सगळ्यात वाईट कोण
एखादी वस्तू दिली खूप प्रेम दाखवायचं, आई वडिलांचे हातपाय दाबून द्यायचे, वस्तू आणून द्यायच्या, आईच्या मागे मागे फिरायचं, आईच्या मांडीवर बसायचं. आणि आई रागवली, ओरडली की आईशी बोलायचंच नाही, कपटीच घ्यायची, उभून बसायचं, आईशी बोलायचंच नाही. आईने काम सांगितलं ऐकायचंच नाही. ये ना दीदी जेवायला, मला नाही जेवायचं, ये ना बाळा जेवायला, मला नाही जेवायचं. ठीक आहे नाही, ती राग येतो नाही आपल्याला. मग शाप म्हणतो असलं प्रेम काही कामाचं नाही. आपली आई आणि आपले वडील जगामध्ये सर्वात श्रेष्ठ असतात. रागवले तरी आपल्यासाठी असतात, ओरडले तरी आपल्यासाठी असतात, त्यांनी प्रेम केलं तरी आपल्यासाठीच असतं. पुढे श्याम सांगतो जर आपल्याला ते रागवले नाही, ओरडले नाही, आपलं जीवन सुंदर होणार नाही. आपलं जीवन सुंदर होण्यासाठी असं कधी झालं का तुम्ही खूप छान अभ्यास केला, खूप छान वाचून दाखवलं आणि आईने घरी गेलं हे मारलं तुम्हाला, झालंय कधी असं कधी? किंवा तुम्ही शिवी दिली, शाळेत एखाद्याची वही चोरून आणली, पेन्सिल चोरून आणली, आई म्हणते वा माझ्या बाळानं किती छान काम केलंय आज, असं म्हणते? कोणाची आई असं म्हणते? मग आई काय म्हणते? चोरी करायची नाही, कोणाचं आणलंय हे परत देऊन दे, त्यांची क्षमा माग, त्यांना सॉरी बोल आणि पुन्हा असं करायचं नाही. हो की नाही? म्हणजे चुकलं तेव्हा रागवते म्हणून आपल्या जीवनाला आकार येत असतो बाळांनो आणि आपलं जीवन छान घडत असतं. आता श्याम सांगतो त्या दिवशी या प्रेमासाठी जणू मी भुकेलेला होतो. मी घरची प्रेमाची हवा खाण्यासाठी निघालो. लोकमान्य टिळक म्हणत असत मी सिंहगडावर 2 महिने जाऊन राहतो. 2 महिने शुद्ध स्वच्छ हवा, स्वातंत्र्याची हवा खाऊन खाली येतो. ती हवा मला वर्षभर पुरते. माझी जणू तशी स्थिती होती. दर 8 दिवसांनी घरी जावयाचे, घरची प्रेमाची हवा खाऊन यावयाचे. ह्या हवेवर प्रेमहीन जगात 8 दिवस राहावयाचे व पुन्हा घरी जावयाचे. त्या वयात मी प्रेम घेण्यासाठी भुकेलेला होतो. परंतु आज मला समजते आहे की प्रेम घेण्यापेक्षा प्रेम देण्यात परम आनंद आहे. हा खूप महत्त्वाची गोष्ट आहे, शिकण्यासारखी आहे. आजच्या गोष्टीतून काय शिकाल तर प्रेम देण्यापेक्षा प्रेम देण्यामध्ये परम आनंद आहे. काय शिकणार आज? देण्यात आनंद आहे. याचा अर्थ काय? प्रेम घेण्यापेक्षा म्हणजे काय? आता मी शाळेतून घरी गेलो, आईने मला चहा बिस्किट द्यावं, पटकन मॅगी करून द्यावी, आईने मला माझ्या आवडीचा खाऊ करून द्यावा, म्हणजे जे काही करायचंय ना आई आणि वडिलांनी माझ्यासाठी करायचं. याला म्हणायचं प्रेम घेणं. पण आज दिवसभर मी आईजवळ नसतो. आई काम करून दमली असेल, बाबा काम करून दमले असतील, बाबांचे कपडे व्यवस्थित ठेवायचे, आईला झाडलोट करण्यामध्ये मदत, मुलगा का असेल ना मुलांनी सुद्धा आईला झाडलोट करण्यामध्ये मदत करायची, कपडे व्यवस्थित ठेवण्यामध्ये मदत करायची, आईला भांडी घासण्यामध्ये मदत करायची, झोपताना आईचे पाय चेपण्यास आई चेपून द्यायचे. याला म्हणायचं प्रेम देणं. याला काय म्हणायचं? प्रेम देणं. आपण प्रेम द्यायचं का घ्यायचं? आपण प्रेम द्यायचं. मग प्रेम द्यायचं म्हणजे नेमकं काय करायचं बाळांनो? आईच्या प्रत्येक कामात आईला मदत करायची आणि आई वडिलांची सेवा करायची. याला म्हणतात प्रेम देणं. पुढे श्याम म्हणतो पण अंकुरला जर तो लहान असता प्रकरणात वाळू दिले नाही, जळू दिले नाही, त्याला पाणी घातले, सुकू दिले नाही तर तो अंकुर पुढे छाया देईल, मोठा होऊन इतरांना हजारोंना प्रेम देईल. ज्यांना वाढत्या वयात बालपणी प्रेम मिळाले नाही ते लोक पुढे जीवनात कठोर होतात. त्यांनाही जगास प्रेम देता येत नाही. मनुष्य घेतो तेच देतो. दुसरी महत्त्वाची शिकवण, मनुष्य जो घेतो तोच देतो. म्हणजे काय? आपण जे संस्कार आपण घेऊ तेच आपण समाजाला देणार आहे. तुम्ही जर शिव्या शिकल्या शाळेत देऊ, तुम्ही घरी जाऊन काय बोलणार? शिव्याच बोलणार.
तुम्ही जर शाळेतून श्लोक शिकले, घरी जाऊन काय बोलणार? म्हणजे आपण जे घेतो ना बाळांनो, तेच आपण इतरांना द्यायला शिकतो. म्हणजे तुमच्यावर जर सगळ्यांनी प्रेम केलं, तुम्ही इतरांच्यावर प्रेम केला. तुमचा कोणी रागराग केला, तुम्हाला कोणी मारलं, तुम्हाला कोणी ओरडलं, तुम्हाला पण काय होतं? राग येतो. मग तुम्ही पण आईशी रागाने बोलता, ओरडून बोलता, प्रेमाने बोलत नाही. दुसरी शिकवण काय आहे आजची? मनुष्य जे घेतो तेच देतो. पहिली शिकवण काय? आनंद नेहमी घ्यायचा नाही तर द्यायचा. दुसरी शिकवण काय? जो घेतो तेच आपण देतो. बरोबर. पुढे दिलं तरच मिळेल. बरोबर. हा, हे छान आहे. आपण जर इतरांना प्रेम दिलं तरच आपलं प्रेम मिळणार आहे. आपण इतरांना प्रेम द्यायचं नाही, इतरांची सेवा करायची नाही, इतरांना मदत करायची नाही, आपली कोण करणार आहे बाळांनो? म्हणजे आधी आपण प्रथम सेवा करायला शिकलं पाहिजे, आपण आधी प्रेम द्यायला शिकलं पाहिजे. पुढे श्याम सांगतो, मी रस्त्याने जात होतो, मधून मधून डोळ्यातून अश्रू, अश्रू माहिती सगळ्यांना, अश्रू म्हणजे पाणी येत होते. या 6.5 कोसांच्या रस्त्यावर वाटेत कितीतरी खड्डे आहेत. एके ठिकाणी वाटेत जंगल आहे. करंजनी गावच्या जवळ वाटेत एक विहीर लागते. त्या विहिरीजवळ मागे रस्त्याने रात्री जाणारे एक संबंध लग्न अदृश्य झाले होते असे सांगतात. या विहिरीजवळ येताच मला भीती वाटू लागली. मी राम राम म्हणू लागे व पळतच सुटे. जंगल आले म्हणजे वाटे या जंगलातून वाघ बीक तर नाही येणार. मी त्यावेळेस 12-13 वर्षांचा होतो, फार मोठा नव्हतो. वाटेत मला तहान लागली म्हणून विहिरीत उतरून मी पाणी प्यालो. ही गोड विहीर होती, म्हणजे घोड्यांना आत उतरून जाता येईल अशा मोठ्या मोठ्या पायऱ्या या विहिरीला बांधलेल्या होत्या. जणू बाजूने केलेला जिनाच. मी पाणी पिऊन निघालो. रात्र पडेल म्हणून झप पावले टाकीत चाललो. आता श्याम सांगतो, एक शनिवारी काय झालं, मला जायला उशीर झाला. सगळे अंधार दाटला. खूप मोठं जंगल होतं. त्या जंगलात मला भीती वाटू लागली. श्यामच्या लहानपणी अशी कथा सांगितली होती, त्या विहिरीजवळून काही माणसं चालली होती, ती माणसं आपोआप गायब झाली. आणि ती सांगितलेली कथा श्यामच्या लक्षामध्ये होती. श्यामला असं वाटलं मी पण गायब झालो तर, किंवा एवढं दाट जंगल आहे, ह्या जंगलातून वाघ आला तर. आपल्याला दिवसा भीती वाटते का रे? रात्रीच्या आपल्याला भीती वाटते की नाही? रात्रीचा आपल्याला भय आपल्या मनामध्ये येतं. काही कोणी आलं तर, कोणी पकडलं तर. श्यामला सुद्धा भीती वाटू लागली. आता पुढे श्याम सांगतो, शेवटी मी एकदाचा घरी आलो. दिवे लागून गेले होते. धाकटा भाऊ श्लोक वगैरे म्हणत होता. आई चूल पेटवीत होती. आजी कोणाचा अंगारा मंत्रित होती. कोणाला गोष्ट लागली तरी माझ्या आजीकडे अंगारा घेण्यासाठी लोक येत असत. ती आंब्याच्या पानावर थोडी राख घेऊन येई व मंत्र म्हणत आजी ती राख बोटाने चोळीत असे. मग राख नेऊन ज्याच्यावर पृष्ठ पडली असेल त्याच्या कपाळावर लावायची. मी अंगणात दिसतात अण्णा आला असे धाकटे भाऊ आनंदाने जय जयकार करू लागले. मला बिलगले. मी घरात गेलो. आई म्हणाली, उशिरा का निघालास? जरा लवकर निघावे की नाही? बाहेर रात्र झाली. मी म्हणालो, माझ्याच्याने चालवत नव्हते. जणू पडून गेल्यासारखे वाटत होते. म्हणजे लहान भावाला किती आनंद झाला, माझा मोठा भाऊ आला, माझा मोठा भाऊ आला. किती भावाभावांमध्ये प्रेम असतं. पण आई विचारते, बाळा एवढा उशीर का झाला तुला? थोडं लवकर निघायचं. श्याम म्हणतो, आई मी लवकरच निघालो ग, पण आज मला चालू वाटत नव्हतं. आज मला रस्त्याने रस्ता संपत नव्हता. मला भरभर चालावं असं अजिबात वाटत नव्हतं. मग कशाला बरे पायी आलास? पुढे संक्रांतीच या वयाचे. आई म्हणाली, आई मी तुला पाहण्यासाठी आलो. बघा श्याम काय म्हणतो, आई मी तुला पाहण्यासाठी आलो. तू माझ्याकडे प्रेमाने पाहिलेस की मला शक्ती येते. ही शक्ती घेऊन मी परत जाईल असे म्हणून मी आईला बिलगलो व रडू लागलो. आईलाही रडू आले, भावांनाही रडू आले. आईने आपले डोळे पुसले. तिने आपल्या पत्राने माझे डोळे पुसले. किती प्रेमळे श्याम बघा. श्यामला आई म्हणते, बाळा तर चालवत नव्हतं, अशक्तपणा होता, म्हणून नसता आला तरी चाललं असतं. पुढच्या आठवड्यामध्ये संक्रांत होती.
त्यावेळेस तू यायचं. तर श्याम काय सांगतो, मी पुन्हा वाचते, आई मी तुला पाहण्यासाठी आलो ग. तू माझ्याकडे प्रेमाने पाहिलेस ना की मला खूप बरं वाटतं. आणि जेव्हा आपली आई आपल्याकडे प्रेमानं पाहते, आपल्या अंगाखांद्यावरून असा हात फिरवते ना बाळांनो, तेव्हा जगातले सर्वात श्रीमंत आपण असतो. आपल्यासारखा श्रीमंत माणूस या जगामध्ये दुसरा कोणी नसतो. ज्याच्यासोबत आई आहे ना त्याच्यासोबत विश्वाचं सारं वैभव आहे. आणि ह्या प्रेमासाठी श्याम एवढ्या 6 किलोमीटर चालवता. फक्त आईने आपल्याकडे एकदा बघावं. मग आपली आई आपल्याकडे रोज पाहते. आपलं वाटतं का रे असं? आपलं प्रेम वाटतं का आपल्या आईविषयी? असं नाही वाटत का? कारण आपल्याला आपल्या आईविषयी प्रेम वाटत नाही बाळांनो. ज्या क्षणी आपल्याला आपल्या आईविषयी प्रेम वाटेल, आपल्या आई वडिलांची आपल्याला किंमत कळेल ना, तेव्हा आपण आईवर रागवणार नाही, चिडणार नाही. फक्त आईला पाहण्यासाठी आणि आईने आपल्याकडे प्रेमाने पाहण्यासाठी एवढं चालवत नसताना, आजारी असताना श्याम एवढ्या लांब चालत गेला बाळांनो. हे कडक पाणी घे व पाय धुवून थांब, पुढे तेल लावते मग वर कडक पाणी घे, असे म्हणून आईने माझ्या पायांना तेल चोळले. ती माझ्या पायांना तेल लावित होती व मी तिच्याकडे पाहत होतो. मला त्यावेळेस किती आनंद होत होता. त्यावेळेच्या स्थितीत आनंद हा शब्दही मी लावू इच्छित नाही, हा शब्दही कमी पडतो. ती स्थिती अनिर्वचनीय होती, पवित्र होती. श्याम म्हणतो, आई जी माझी काळजी घेत होती, माझ्या पायाला गरम पाण्याने शेकत होती. आपलं तुम्ही आजारी पडला तुमची काळजी कोण घेतं रे? आई घेते. ताप आला आपला अंग थंड पाण्याने पुसून घेते, मिठाच्या पट्ट्या कपाळावरती ठेवते, आपला औषध गोळ्या देते, आपला हवं नको ते खायला देते. तसं श्यामची आई सुद्धा श्यामची काळ. श्याम म्हणतो, मी गोष्ट मी सांगू शकत नाही, या प्रसंगाविषयी मी तुमच्याशी बोलू शकत नाही. मी पाय वगैरे धुतले, चुलीपाशी आईजवळ बसलो. तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल, श्याम कायम आईजवळ असतो का? अण्णा गोष्ट सांग, नाहीतर एक नवीन श्लोक शिकव, असे लहान भाऊ मला म्हणत होते. इतक्यात वडील बाहेरून आले. आता श्याम खूप दिवसांनी आला, 8 दिवसांनी आला. त्याच्यामुळे त्याचे भाऊ त्याच्या भोवती जमा झाले. दादा त्याला अण्णा म्हणायचे, अण्णा मला एक गोष्ट सांग, आता नवीन श्लोक शिकवून जा, म्हणजे तू 8 दिवसांनी परत येईपर्यंत आम्ही श्लोक पाठ करून ठेवतो. तेवढ्यात श्यामचे वडील बाहेरून आले. ते कोठून तरी त्रस्त होऊन आले होते. मला पाहून नेहमीप्रमाणे त्यांना आनंद झाला नाही. ते काही बोलले नाही. बाहेर पाय धुवून आले व संध्याला बसले. आता वडिलांना काहीतरी प्रसंग झाला होता, काहीतरी घडला असेल, त्यामुळे वडील चिडलेले होते. त्यामध्ये श्यामशी आनंदाने बोलले नाही. का रे संध्या वगैरे झाली का तुझी? त्यांनी मला विचारले. त्यावेळेस मी संध्या करीत असे. संध्येचा अर्थ मला समजत नसे तरी तंत्र करीत असे व तोंडाने पुटत असे. नाही केली तरी मी करतो असे म्हटले. पा तेथे चुलीजवळ काय बायकासारखा बसला आहेस, उठ संध्या वगैरे करायची, ते रागाने मला बोलले. आई म्हणाली, आताच तो आला, दमला आहे, अगदी गळून गेल्यासारखा वाटतो. पा जरा बसला आहे श्याम, जा संध्या वगैरे कर. आता वडिलांना काय झालं, काहीतरी कामानिमित्त रागवले असतील, काहीतरी झालं असेल, मग ते श्यामला बाकी काही न विचारता श्यामला संध्या आपल्याही म्हणते ना, दिवाबत्ती केली का, शुभम करोती म्हटली का, प्रार्थना केलीस का, अभ्यासाला बसलास का, कपडे काढले का, असं विचारते की नाही रागवून. कामाचा त्रास झाला असेल किंवा काही घडलं असेल तसं वडिलांनी विचारलं. त्यावेळेस आई पण त्यांना सांगते, अहो तो आत्ताच आला आहे, करेल हो तो सुद्धा, तो सुद्धा आता संध्या करून घेईल. म्हणजे श्याम एवढ्या लांबून इथपर्यंत आलेला आहे, तो कशासाठी? फक्त आईच्या प्रेमासाठी. आता ही गोष्ट जी आहे बाळांनो, आज आपण अर्धीच घेऊया, कारण गोष्ट फार मोठी आहे. गोष्टीला अजून 1 तास लागेल आणि आपली शाळा सुटायची वेळ झालेली आहे. त्यामुळे आज आपण अर्धी गोष्ट घेऊ, त्याची उरलेली अर्धी गोष्ट आपण उद्या घेऊ. परंतु आज आपल्या गोष्टीतून काय शिकायला मिळालं? व्हेरी गुड मदन. वा किती छान मदननी ऐकलं. प्रेम घ्यायचं नाही तर प्रेम द्यायचं. अजून काय? अजून काय? आईची मदत करायची. अजून काय शिकायला मिळालं?
करायचा नाही. अजून काळजी घ्यायची आणि आपण जे घेतो तेच आपण देतो, म्हणून नेहमी आपण चांगलं घ्यायला शिकलं पाहिजे, चांगलं ते शिकत राहिलं पाहिजे. याची जी उरलेली अर्धी गोष्ट आहे ती उद्या आपण 4 वाजता पुन्हा पाहूया. ठीक आहे? गोष्ट आवडली सगळ्यांना?